त्यांचं देखील मी स्वागत करेन सर. बंधूंनो, आता काही तास राहिलेत. मला वाटतं ही चमचमती जी ट्रॉफी आहे ही आता कोणाच्या हातात जाणार हे आपल्याला बघावं लागेल. आणि याच्यासाठी केला होता अट्टास असं मला वाटतं फेडरेशनच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच म्हणावं लागेल. आपण बघत असाल की अतिशय प्रशस्त असं या ठिकाणी मैदान आणि ह्या रजनी झोतामध्ये आपण जे बोलतो लाईट मध्ये या सगळ्या स्पर्धा. आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत जे माझे मित्र आणि या 15 गावातील एक उत्तम समालोचक महादेवजी काय सांगाल की आपण फेडरेशन माध्यमातून आपण एवढे वर्ष करतोय, ह्या वर्षामध्ये आपण काय गमवलं काय कमवलं आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि कालिका माता चषक उपालेवाडीचं आपण काय सांगाल याविषयी? नक्कीच मला आवर्जून सांगावंसं वाटेल की गेल्या एवढ्या वर्षानंतर आपण ह्या फेडरेशन मध्ये कुठेतरी आता नवीन उच्चांक गाठल्यासारखं वाटतोय. कारण की त्याबरोबर पाली उपालेवाडीने जी साथ दिली आपल्याला त्याचं विशेष कौतुक करावं लागेल सर. आणि विशेष म्हणजे ह्या खेळाडूंचं की एवढ्या लांब पल्ल्यावर येऊन सुद्धा त्यांनी त्या उत्साहाने तिथं सहभाग घेतलाय, हे म्हणजे त्यांचं विशेष कौतुक म्हणावं लागेल. कारण की एवढा सहभाग देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज मला वाटतं आमचा अध्यक्ष आमचे जे कप्तान आहे, थोडीशी गाडी लेट होती पण त्याने गाडीची वाट नाही बघितली, स्वतःची गाडी घेऊन निघाला. हा उत्साह पाहिजे आपल्याला आणि ह्या फेडरमच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व पाहायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे सर तुम्ही आता जे नवीन 40+ जो संकल्प आखलाय त्यासाठी तुमचं खरोखर अभिनंदन. कारण की हा असणं गरजेचं आहे ही काहीतरी. आणि कालच मी तुम्हाला सुचवलं होतं की आपल्याला अंडर 19 मध्ये काहीतरी एक चमत्कार करायचा आहे आणि त्यावेळी तुम्ही त्यासाठी एक सूचना आखले. नक्कीच मला वाटतं ह्या पुढे अशाच उत्तर चांगल्या स्पर्धा. आणि विशेष म्हणजे मला वाटतं संदेश उपाल यांचं पण कौतुक करावं लागेल. कारण की आपण कालच्यापासून फक्त पालीचं नाव घेतोय पण पालीच्या पाठीमागे जो मेन किलर आहे, मेन जो शूटर आहे त्या संदेशचं नाव कौतुक केलं पाहिजे. येस ही गोष्ट मात्र ती नक्की खरी आहे. आणि खास करून संदेश सर तुमचंही अभिनंदन, कारण की हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी सर. धन्यवाद. या ठिकाणी मला वाटतं आमचे वंडर बॉय आणि आमचे सिद्धेजी या ठिकाणी आहेत. सिद्धेजी, आपण आता गेले कित्येक वर्ष झाले आपण आता एकत्र आहोत, आपण समालोचन करतोय, हे सगळं काही वेगळं आपण बघतोय. तुम्ही इतर ठिकाणी जाता, बघता, स्पर्धा खेळता, अनुभवता, फेडरेशनचा अनुभव आणि या सगळ्या 15 गावचा आणि आपल्या या कालिका माता मंडळाचा अनुभव काय सांगतोय तुम्हाला? नक्कीच सर्वप्रथम जर म्हणायला गेलं तर खूप खूप मनापासून धन्यवाद या फेडरेशनला दिले पाहिजे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर फेडरेशन निर्मितीच्या आधीचा जो क्रिकेट 15 गावचा क्रिकेट होता तो काही जर आपण पाहिलं तर 15 गावामध्ये नुसते टुर्नामेंट असायचे आणि आताही होत आहेत. परंतु आता तेव्हा ज्या व्हायच्या जास्तीत जास्त बक्षिसं जर आपण पाहिलं ना तर ओपनची टीम यायची आणि दोन्ही दिवस ओपनच्या मैदानावरती सामने खेळवले जायचे. त्यामुळे आपल्या 15 गावचे कुठेतरी ग्रामीण खेळाडू कुठेतरी खचताना आपण पाहिलंय. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर 15 गाव फेडरेशनची निर्मिती झाली आणि एक 15 गाव क्रिकेटला एक वेगळं वळण आलं आणि हे होणं गरजेचं होतं. आणि खऱ्या अर्थानं आज मात्र गेले कित्येक दिवस आणि आपल्या 15 गावच्या खेळाडूंचं जर आपण पाहिलं तर बोटावर मोजण्या इतकेच खेळाडू आहेत जे प्रकाशाच्या झोतामध्ये नाईट मॅच जास्तीत जास्त खेळत असतात. परंतु आज आमच्या पाली उपालेवाडीच्या मंडळाच्या माध्यमातून सुद्धा आपण सर्व खेळाडूंना एक नाईट मॅच खेळण्याची एक वेगळी संधी आली. आणि आज खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाचं जर पाहिलं ना तर आपण गाव भागामध्ये मॅचेस होत असताना किंवा मुंबईमध्ये मॅच बऱ्याचशा टुर्नामेंट झाल्या त्यावेळी ना संघामध्ये कुठेतरी जी मोठे खेळाडू होते ते मोठे खेळाडू गावभागामध्ये कामाच्या निमित्तानं त्यांना यायला जमत नव्हते, सुट्टीचे प्रॉब्लेम असतील, काही फॅमिली प्रॉब्लेम असतील, त्यामुळे ते येत नव्हते. परंतु ह्या माध्यमातून आज प्रत्येक संघाची एक मजबूत बांधणी करून या मैदानामध्ये उतरलाय. म्हणजे नवीन खेळाडू जे आपल्या फक्त लिस्टवरती होते परंतु आज मैदानावरती देखील पाहायला मिळाले. त्याचं सगळं श्रेय आपण उपालेवाडीला देऊया, संदेश दादांना देऊया. आणि खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यात मी सातत्याने सांगतो की मी 313 टुर्नामेंट केले आणि 314वी टुर्नामेंट आहे. आणि 314वे टुर्नामेंटमध्ये सर्वात जास्त टुर्नामेंट जर चालली असावी तर कालच्या दिवसातील सामने तब्बल 15 तास या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण. आणि बघा आपण जर पाहिलं ना तर एखादी मॅच खेळली आणि आळस निर्माण होतो, परंतु जर पाहिलं तर काल सगळा आळस पूर्ण निघून गेला होता आणि प्रत्येक खेळाडूमध्ये जोश होता. काल आपण साखर संघाचा जोश पाहिला, आपल्या पोसरे संघाचा पाहिला असेल किंवा आपली मानाई माता कुरवळ जावळी
त्यानंतर जय हनुमान कासई संघ नव उदयास आलेला संघ आहे, परंतु संघाची बांधणी इतकी मजबूत होती की अफलातून त्यांच्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतील. आणि नक्कीच फेडरेशनच्या माध्यमातून असे उपक्रम होत राहावे. आणि नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे या स्पर्धेला समालोचन तारीख माझ्याकडे उपलब्ध नव्हती. दादानी सांगितलं की तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि मी आलोय. दादांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी नक्कीच मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय की या ठिकाणी अजून एक व्यक्तिमत्व असं आहे की सन्मान्य विजयजी उपाले साहेब. आम्ही बरेच मंडळांमध्ये आता गेले 7 वर्ष झाले फेडरेशनच्या स्पर्धा भरवतोय, काय करतोय, पण असा कुठला व्यक्ती दिसत नाही की जो काल संध्याकाळी आलाय तो उद्या संध्याकाळपर्यंत राहील. आणि या ठिकाणी विजयदादा आहेत, आमचे विजय साहेब उपाले साहेब. काय सांगाल की नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान, डोळ्यामधलं तुमचे जे काय भाव आहेत हे आम्हाला सगळं सांगतंय, पण समाधानी आहात तुम्ही नक्कीच. मला वाटतंय की काय आपण या फेडरेशनच्या माध्यमातून जो ही जी स्पर्धा तुमची जी आहे याचा तर तुम्ही आता एक उच्चांक गाठलाय, ते कोणी मोडू तर शकणार नाही एवढं मात्र नक्कीच. पण तुम्ही काय, तुमच्या काय भावना आहेत? महेशजी, खरंच फेडरेशनची जो शिस्तबद्ध जी कार्यक्रम आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आपली जी टीम आहे ना ती खरंच अशीच आबाद राहो अशी मी माझ्या खालिकेमध्ये सगळी नतमस्तक होतो सांगतो की ही टीम अशीच आपण एकत्र राहून आणि आपण आमचा हा जो कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामध्ये जो योग्य आणि चांगला योग्य निर्णय देण्याचा जो आपला जो एक डॅशिंग निर्णय आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि इथल्या तुमच्या सगळ्यांचा म्हणजे गौरव, अविनाश सर, हे सगळे खरंच एक वाखाणण्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे. आम्ही उपायवाणी दुसरा एक छोटासा प्रयत्न केलाय, आपण याच्यापेक्षा जास्त काहीतरी कराल अशी अपेक्षा होतो. आणि विजय सर, मला आता एक असाच क्वेश्चन पडतोय. कालच्या वाजता मी तुम्हाला बघतोय, ह्या वयात हा जोश, मग 20 ते 25 मध्ये काय जोश असेल तुमच्याकडे? फार वेगळाच जोश होता तो खरा, हा वेगळाच जोश होता. आता ह्या वयामध्ये मी ह्या मुलांना कोणतरी सहकार्य करावं याच्यासाठी आपलं पाठबळ असावं म्हणूनच मी इथे उभा आहे. कारण या मुलांना सगळ्यांकडून आपण तुमच्याकडून जो मिळाला, मलाही असा नवीन अनुभव मिळाला आहे की आम्हाला तुमच्याकडून आम्ही शिकतोय. म्हणजे लहान मुलं आमचे तुमच्या वयस्कर सुद्धा आहेत, त्यांचं तर महेशजी सुद्धा रात्रंदिवस इथं आमच्यावर आहेत, दिलीपजी सुद्धा आमच्यावर आपले रात्रंदिवस. तर दिलीपजीकडून एवढं शिकण्यासारखं आहे. एक सर्व्हिस करून डबल सर्व्हिस करून ते आम्हाला इथे एवढं अगदी सकाळपर्यंत सहकार्य करत, मग आम्ही काय करू नये असा विचार. पण त्याआधी मला पुन्हा असा एक क्वेश्चन पडतोय की काय होतं ह्या वयामध्ये, ह्या तरुण मुलांमध्ये जेवढं मिसळायचं जे एक येतं ना की आपल्याला हे वय आणि ते वय, त्यामधला एक डिफरन्स जो निघतो ना की आपल्याला ह्या मुलांच्या मन समजून घेणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते अगदी उत्तमरित्या तुम्हाला जमलंय. असं खरंच मला याच्यामध्ये खूप आवड आहे. कारण मी पूर्वीपासून मला समाजामध्ये किंवा कोणामध्ये आपल्या मुलांना आपलंसं कसं करावं याच्यासाठी मी थोडं लहानपणापासून प्रयत्न करत आलोय. आणि तो आता कंटिन्यू मी जवळजवळ 25 ते 25 वर्ष मी माझं मुंबई मंडळ आम्ही एक हाती चालवलेला आहे. त्यामुळे मी या मुलांमध्ये याला कसं सहकार्य करता येईल हे मी प्रयत्न करतोय. आणि तो प्रयत्नामध्ये तुमची साथ मिळाली याचा मी माझा आनंद मानतोय. धन्यवाद. नक्कीच तुर्तास आपण या ठिकाणी पुन्हा एकदा स्पर्धेचा आनंद घेऊया. आणि मला तर फार अपेक्षा होती की हा चषक आपल्याकडे यावा, पण तो काय येणार नाहीये. पण अविनाश, मी एक प्राइस लावलेलं की जो हा एका हाताने दिलेला 100 रुपयाचा असं रोख कॅश, पण काय अजून कोणी काय जिंकलेलं नाहीये ते. सो ऑल द बेस्ट. आणि संदेशजी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि ही आपली स्पर्धा आता निर्विवाद होईल याच्याबद्दल काहीच वाद नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू.